हाय हॅलो, इथे मी बनवत आहे आज ढोकळा. तर ढोकळाचा रेडीमेडच पॅकेट घेऊन आलेले आहे. त्यामध्ये बाकी आपल्याला काहीच टाकायची गरज नाही. तर इथे मी पातेल्यामध्ये फक्त 2 चमचे तेल टाकत आहे आणि त्या तेलामध्ये ना आता आपल्याला हे ढोकळ्याचं जे मिक्स मिश्रण आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी पॅकेटमधलं कधी बनवला नव्हता ढोकळा, नाहीतर घरीच मी बेसनमध्ये दही आपण बेकिंग सोडा वगैरे टाकून बनवतो तसं छान असा ढोकळा बनवते. पण पॅकेटमधला फर्स्ट टाईम बनवते, मुलांनी घेऊन आला होता. तर बघूया कसं होते. त्या तेलात मिक्स करून घेतलं आणि थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलं, म्हणजे ढोकळ्याला जसं बॅटर लागतं तसं बॅटर करून घेतलं, सगळं मिक्स करून घेतलं. आणि इथे मी इडलीच्याच भांड्यामध्ये चाळणी ठेवली आहे, खाली पाणी ठेवून त्या भांड्यामध्ये मी हे वाफवून घेणार आहे. कुकरच्या भांड्याला मी तेल लावलं आणि त्यामध्ये हे बॅटर टाकलं आणि ते वाफवायसाठी ठेवून दिलेलं आहे. 15 ते 20 मिनटं मी चांगलं मीडियम गॅसवरती याला वाफवून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर याच्या चाकूने अशा कडा मोकळ्या केल्या आणि याला पलटी करून घेतलेलं आहे. तर मस्त अशी जाळीदार अशी जाळीसुद्धा पडलेली आहे आणि खुसखुशीत आणि छान असा ढोकळा इथे तयार झालेला आहे. तर बघू शकता एकदम छान असा मऊ लुसलुशीत असा ढोकळा तयार झाला. त्यावर आता फोडणी टाकूया आपण. तर तेल टाकले, तेलामध्ये चांगलं मोहरी तडतडू दिली, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ आणि थोडंसं अर्धा चमचा साखर टाकली आणि तडका दिला. तयार झाला इथे झटपट असा ढोकळा. छान झालेला आहे पॅकेटचा ढोकळा. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.